ची बातमी पुण्यामधून येते। अजित पवारांची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होतीये। पुण्यात 100 जागा लढवण्याची अजित पवारांची तयारी आहे। दोन्ही राष्ट्रवादीचा पुण्यामध्ये प्लॅन तयार झालाय। जर काँग्रेस स्वबळावरती लढली तर दोन्ही राष्ट्रवादी ताकदीने निवडणूक लढणार आहेत। माझी सहकारी रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देते। रेवती, तृप्ती, खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सातत्याने बैठका या पुणे शहरात घेत आहेत। त्यासोबतच अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटत आहेत। त्यासोबत इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांचे देखील मुलाखती 1 to 1 मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत। मात्र इतक्या दिवस जे सगळी चर्चा सुरू होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील का, त्याच्यावरती शिक्कामोर्तब काल दोन्हीही जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, त्यांनी देखील याच्यावरती शिक्कामोर्तब केलं की दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा सुरू होती आणि 26 तारखेला याची अधिकृत घोषणा होणार आहे। मात्र इतक्या दिवस जी चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवतील, अजित पवारांना पत्रकार परिषदेच्या वेळेस देखील विचारण्यात आलं होतं की भाजप जवळपास 125 ते 130 जागांचा दावा करते, तर मग तुम्ही किती जागांचा दावा करताय? तर त्यांनी मिश्किल उत्तर देत की जेवढ्या बाकीच्या उरल्यात तेवढ्या। पण आता खरं तर माहिती अशी मिळते की अजित पवार गट जो आहे तो तब्बल 100 जागांसाठी तयारी ही करते। आता पुण्यातील पक्ष कार्यालय जे आहे तिकडे अजित पवार स्वतः बैठका घेत आहेत आणि त्यासोबतच 100 जागांची जी चाचपणी आहे ती देखील स्वतः अजित पवार यांच्याकडनं सुरू आहे। आता देखील काही प्रवेश इथे होणार आहेत, तर त्यानंतर देखील काही गणित बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर जर काँग्रेस स्वबळावरती लढली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ताकदीने लढतील असं देखील माहिती समोर येते। तर एकंदरीतच तृप्ती, इकडे आज जे काही पक्षप्रवेश होतील किंवा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जे काही पक्षप्रवेश होतील त्यानंतर काही चित्र बदलतंय का आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 100 जागांची तयारी ठेवते, मग त्याच्यानंतर स्वबळाचा नारा देतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती, जर तरचं गणित जुळवत जागा वाटपांचा सुद्धा तिढा सोडवण्याचा एक प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातो। तुझ्याकडून या बैठकीचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।